नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता तो कॅन्टीनवाला आहे तेव्हा जेव्हा रमा कामावरून काढते तेव्हा तो साईबद्दल आणि रमाबद्दल काही पण बोलतो. म्हणून आता रमा त्याला चांगली सुनावते आणि शेवटी त्याला कामावरून सुद्धा काढून टाकले जाते. त्यानंतर मात्र आता रमा खूप डिस्टर्ब होते. तर तिला खूप आता अगदी नाराज झालेली असते, कारण त्याचं बोलणं आहे तर ते रमाच्या मनाला लागलेले असते. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा रमा, अहो कशाला तुम्ही त्या माणसाचा इतका विचार करता, जाऊन द्या, नका इतका विचार करू. आणि हे बघा कसे आहे की लोक हे चार तोंडांनी बोलणार, मग तुम्ही सांगा की आपण प्रत्येकाचे तोंड असं बंद करणार आहोत का? तेव्हा आता रमा म्हणते की साई, अहो तुम्हाला तर माहितीच आहे की मी भावनेच्या लाटावर नाही, नियमांच्या तटावर उभी आहे. म्हणून हे बघा, माझ्याबद्दल लोकांना काही पण बोलून द्या, परंतु अण्णासाहेबांबद्दल लोकांनी असा गैरसमज करू नये, इतकीच माझी इच्छा आहे. तेव्हा आता साई म्हणतो की तुम्हाला तर माहितीच आहे की तुम्ही त्यांच्यासाठी काय केले, काय सोसलं, मग बाकीच्या लोकांचा तुम्ही कशाला विचार करतात आणि त्याने काय फरक पडतो मला सांगा बरं. आणि जे काही भूतकाळातील अगदी विचार करू नका, आणि भूतकाळ कधीही पिछा सोडत नसता. त्यामुळे हे बघा, तुम्ही भूतकाळातील प्रत्येक गोष्टी आहे ना त्याला कुलूप लावा, त्या भूतकाळाला कुलूप लावा आणि त्याची चावी माझ्याजवळ द्या. एकदाची ती चावी मी समुद्रात फेकून देतो. आणि साई आता रमाला म्हणतो की चला. तेव्हा लगेच रमा म्हणते की हे बघा, तुम्ही पुढे व्हा, मी आलेच. त्यानंतर आता इकडे आरोही आणि गोलू हे स्कूल सुटल्यानंतर बाहेर येतात. तेव्हा मात्र आता ती आता आपला जो टिफिन असतो त्या टिफिनच्या त्यामध्ये पाहत असते आणि गोलूला विचारते की गोलू, अरे माझे केस खूप विंचरलेले नाही ना, विस्कटलेले, हे बघ ना, मी फायटिंग वगैरे केले असं काही वाटते का? तेव्हा आता गोलू नाही म्हणत असतो आणि गोलूच्या हातात तो टिफिन देते आणि म्हणते की हे बघ ना, अरे गोलू, आईच्या चित्रावरून जर भांडण झाले हे बाबाला कळाले तर मात्र तो खूप रागवेल, त्याला टेन्शन येईल खूप. तेव्हा आता गोलू म्हणतो की हे बघ, टेन्शन घेऊ नकोस, तू अगदी परफेक्ट दिसतेस. तर आरोही म्हणते की चल मग आता, आणि दोघेही स्कूलच्या बाहेर येतात. त्यानंतर आता इकडे रमाच्या संस्थेमधील मुलं हे धावत असतात आणि आता ते धावता धावता रमाला गुड मॉर्निंग मॅडम असं म्हणतात. तेव्हा तर रमा त्यांना बघून खुश होते. आणि त्यानंतर आता त्या मुलामध्ये छोटा एक विजय नावाचा मुलगा असतो आणि तो आपल्या बुटाची जी काही नॉड असते तर त्याने बांधलेली नसते आणि तो तसंच धावत असतो. रमाचे लक्ष जाते. रमा लगेच त्याच्या हाताला धरते आणि त्याला तेथे बाकावर बसवते आणि म्हणते की विजय, अरे तुझं लक्ष कुठे आहे हे बघ बरं, तू पडला असता की नसता. आणि लगेच रमा आपल्या हाताने त्याच्या त्या बुटाची नॉड बांधून देते. साई आता हे सर्व बघत असतो. साईचा चेहरा खुलतो आणि रमा आता त्याच्याबरोबर अगदी गोड हसून त्याला जायला सांगते. तेव्हा आता विजय थँक्यू मॅडम असे बोलून तेथून निघून जातो. साईला खूप हसू येते. तेव्हा आता साई लगेच रमाला म्हणतो की रमा, हे बघा, तुम्ही किती काही म्हणाले की तुम्ही भावनेच्या लाटावर नाही की नियमांच्या तटावर आहात, तरी एका व्यक्तीसाठी मात्र तुमच्या मनाचा कोपरा आहे तर तो नेहमी अगदी हळवा होत असतो. तिची तुम्हाला फार अशी आठवण येत असते. तेव्हा रमाला मात्र इरावतीने जेव्हा तिचं बाळ घेतलेलं असतं तेव्हा रमाला ते क्षण आठवतात. आता रमा मात्र खूप रडत असते आणि तिला त्या आठवणी येतात. तेव्हा मात्र आता साई असं म्हणल्यानंतर रमा त्यांना म्हणते की हे बघा, तसे नाही होणार, कारण मी तिला जन्म दिलेला आहे, माझ्या पोटचा गोळा आहे तो, मग मी तिला कशी विसरणार. इच्छा नसताना सुद्धा मला तिला तिकडे सोडून यावं लागलं. असा एकही क्षण जात नाही की साई मला तिची आठवण येत नाही म्हणून. सतत तिचा विचार माझ्या डोक्यामध्ये असतो. कशी असेल ती, कुठे असेल, तिला माहिती तरी असेल का मी तिची आई आहे म्हणून, तिला येत असेल का माझी आठवण, ती काय करत असेल, कशी असेल, या सगळ्याची आठवण आता रमाला येत असते आणि ती साईला सांगत असते. त्यानंतर आता इकडे आरोही मात्र आपल्या बाबांना आपण मारामारी केलेली आहे हे कळून न देण्यासाठी ती केस वगैरे आहे तर ते सारखे व्यवस्थित करत असते आणि जे काही आता युनिफॉर्म आहे तर तो सुद्धा व्यवस्थित करत असते. आणि अक्षय सुद्धा आता तेथे येणार असतो तिला घेण्यासाठी, तर ती बाबांचीच वाट पाहत असते, म्हणजे अक्षयची. तेव्हा आता अक्षय तेथे येतो आणि अक्षय सुद्धा आता आपला चेहरा आहे तर तो अगदी नॉर्मल असण्यासारखा करतो. म्हणजे आता आपल्याला इतकं मोठं टेन्शन आहे, आपलं मुकादमांचं घर जाणार, हे मात्र आरोहीला आता आपल्या चेहऱ्यावरचं टेन्शन दाखवायला नको, नाहीतर ते एका क्षणात ओळखेल की मी कसलं तरी टेन्शनमध्ये आहे म्हणून. तेव्हा आता अक्षय अगदी हसूनच अक्षय लगेच आता तिला विचारत असतो की काय ग, शाळेत मजा केली ना,
आणि काय आजचा डब्बा व्यवस्थित संपवला ना? तेव्हा आता आरवी म्हणते की हो, आणि अगोदर त्यांची स्टाईल जशी आहे एकमेकांना करण्याची, तर दोघंही आता एकमेकांना तसे करतात. आरवी म्हणते की हो, सगळं काही मी फर्स्ट केला. त्यानंतर मात्र आता अक्षय हा तिचं जे काही स्कूल बॅग आहे तर तो आपल्या हातात घेतो, आणि तेव्हा मात्र आता सॅनिटायझर आहे तर तो तिच्या हातावर मारतो. तेव्हा आता आरवी म्हणते की बाबा, अरे आता कुठे डास आहे का? तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की डास तुला सांगून येणार आहेत का की आज मात्र आरवी येथे येणार आहे, ती स्कूलमधून सुटणार आहे आणि ती किती गोड आहे त्यांना माहिती आहे का, म्हणून ते लगेच आता तुझ्याजवळ येणार, तुझा चावा घेणार. त्यांना गोड रक्त हे खूप आवडते आणि ते सगळे डास एकत्र आले. त्यांनी जर ठरवले की आरुष्य आपल्याला विद्ध करायचे, तिला चावायचे, तेव्हा तू काय करशील बरं? तेव्हा आता आरवी म्हणते की तेव्हा मी त्यांना असं सांगेल की जोपर्यंत माझा बाबा माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कोणीच हारू शकत नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ, मी तर आहे तुझ्या सोबत, परंतु आपलं स्वतःचं रक्षण आपल्याला करायला नको का? म्हणून तो आता आरोहीच्या हाताला धरतो आणि तिला चल म्हणतो. तेव्हा तो जायला निघतो, परंतु आरोही मात्र तिथेच थांबते. अक्षय पुन्हा मागे वळून तिच्याकडे बघतो. तेव्हा आरोहीला परत आपल्या आईची आठवण होते आणि ती परत अक्षयला विचारते की बाबा, अरे आपली आई कधी स्काय मधून येणार बरं? तेव्हा अक्षयचे डोळे सुद्धा भरून येतात. तो पुन्हा मागे येतो, आरोहीला आपल्या जवळ घेतो. त्यानंतर आता इकडे तारा मात्र आता आपल्या फ्रेंडशी बोलत असते आणि आपल्या फ्रेंडला सांगत असते, हे बघ अगं, मला घरून कसलाही सपोर्ट नसतो आणि जेव्हा म्हणजे एकच तो प्रॉब्लेम आहे की माझ्या घरून मला अगदी झिरो सपोर्ट आहे. फक्त इरावती आहे ना, तीच मला अगदी सपोर्ट करत असते, बाकी कोणी नाही. तीच फक्त माझ्या बाजूने असते, परंतु बाकी मात्र कोणीच माझ्या सपोर्ट मध्ये नसते. आणि खरंच या स्टाईल वाईल बद्दल मला खरंच काही कळत नाही आणि जेव्हा माझा इंटरव्ह्यू होईल तेव्हा मात्र कळेल यांना. परंतु आता या घरामध्ये खरंच कोणी काही अगदी मला कशाबद्दल सपोर्ट करत नसतात. आणि आता तेवढ्यात तिथे आर्था येते. आर्था लगेच आता दीदी असं म्हणते, तर तारा मात्र आता तिला अगदी फक्त आणि फक्त नटण्याचं जास्त वेड असतं, मेकअप वगैरे, स्टाईल आणि जे काही आपली बॉडी वगैरे आहे तर त्यातच तिला जास्त इंटरेस्ट असतो. आणि तेव्हा मात्र आता आर्था तिथे आल्यानंतर लगेच ती म्हणते की एक मिनिट आर्था, अगं तू मला नेल पेंट लावून देते का जरा? आणि हे बघ, ही नेल पेंट लावून दे आणि नंतर माझे हेअर सुद्धा जरा व्यवस्थित करून दे, सकाळी तू व्यवस्थित जरा केले नव्हते. तेव्हा मात्र आता ती आपली जी काही मैत्रीण आहे तिच्याबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलत असते आणि ती जेव्हा आर्था तिच्या हाताला म्हणजे नखांना नेलपेंट लावत असते तर तेव्हा मात्र आता जो व्हिडिओ कॉल आहे तर लगेच आता ती अर्थावर धरते आणि त्या अर्थाला मात्र आपल्या मैत्रिणीला दाखवते. तेव्हा मैत्रीण तिला विचारते की काय ग, ही कोण आहे? तेव्हा आता ही तारा म्हणत असते की अगं, ती तर माझ्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या ना तर ती अगदी परफेक्ट करत असते आणि ती जरा आता हे सगळ्याचं ट्रेनिंग घेते. आणि आता बोलता बोलता मात्र ती आर्थाला म्हणते की जरा नीट लाव, बाहेर जाऊन नको देऊ. आर्था बिचारी आपलं सगळं काही तिचं काम करत असते आणि ही लगेच आता तिच्याकडून सगळं काम करून घेऊन आपल्या फ्रेंडशी बोलत असते. त्यानंतर आता इकडे बाहेर इरावती फोनवरच बोलत असते आणि तेवढ्यात तेथे शशिकांत दारू वगैरे पिऊन अगदी त्याचे तोल जात असतात. अगदी तसाच इरावती करत येतो. शशिकांत तिला दारूच्या नशेत विचारतो की काय ग इरा, अगं किती वाजलेत? तेव्हा आता इरावती त्याला शांत राहायला सांगते आणि तेवढ्यात आता अक्षय आणि आरोही घरी येतात. तर आरोहीला बघून शशिकांत म्हणतो की अरे माझा बछडा आला, ए जवळ. तेव्हा अक्षय आणि आरोही शशिकांतकडे बघतच असतात. तेव्हा मात्र आता आरोही शशिकांत जवळ येते तर शशिकांत तिला जवळ घेतो. तेव्हा आता शशिकांतच्या तोंडाचा जो काही दारूचा वास येतो तर आरोही म्हणते की कसला हा वास, किती घाणेरडा आहे, मला नाही आवडत हा वास. तेव्हा मात्र आता शशिकांत म्हणतो की काय? तर आता आरोही लगेच पळतच आपल्या बाबांजवळ म्हणजे अक्षय जवळ येते. तर लगेच आता शशिकांत म्हणतो की अगं बघ ना, ही आईसारखीच आहे, उद्धट. तेव्हा आता शशिकांत लगेच आता रागाने आरोहीकडे बघत असतो आणि इरावतीला सांगत असतो. तर इरावती त्याला शांत राहायला सांगते. अक्षयला खूप असा राग येतो. अक्षय म्हणतो की काय अहो, लाज वाटत नाही का तुम्हाला दारू पिऊन माझ्या मुलीजवळ येण्यासाठी? काहीच तुम्हाला वाटत नाही की लहान मुलांजवळ कसं वागावं, काय करावं? तुम्ही दारू पिऊन त्यांच्या जवळ येतात, त्यांना जवळ घेतात. आणि तो आता आरोहीला अगदी रूम मध्ये जायला सांगतो.
आणि हातपाय वगैरे धुवून घे। तेव्हा आता आरोही पळतच आपल्या रूममध्ये जाते। तर आता इरावती तिचा लांबूनच अगदी जो काही हाताने किस आहे तर तो घेते आणि तिच्याकडे बघून खुश होते। तेव्हा मात्र आता आरोही दरवाजातून हे सर्व बघत असते। तेव्हा शशिकांत आता अक्षयला म्हणत असतो की हे बघ बछड्या, अरे तू कितीही लपवलंस तरी सुद्धा ती तिच्या आईवरच गेलेली आहे, रमावर। तेव्हा आता अक्षय शशिकांतवर खूप जोराने ओरडतो की तुम्हाला गप्प नाही बसता येत का? शांत व्हा। मी तुम्हाला एकदा सांगितले की तिचं नाव या घरामध्ये घ्यायचं नाही म्हणून। ती माझी मुलगी आहे, तिच्यामध्ये जे काही गुण दोष आहे तर ते सगळं माझे आहे, कळते ना तुम्हाला? इरावती बघते की आरोही हे सर्व ऐकते म्हणून। तेव्हा अक्षय डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की या अवस्थेत मात्र यांना काय कळणार आहे तर। तेव्हा आता आरोही दरवाजा लावून घेते। तर आरोही आता हे सर्व बघून अगदी नाराज होते, तिला खूप वाईट वाटतं। परंतु इरावती मात्र आता हे सर्व बघून मनात विचार करते, नात्यांची वीण आता एक एक करून अशीच सुटत राहणार आणि बघता बघता सगळ्याची राख रांगोळी होईल। म्हणजे आता इरावती बरोबर एकेकाला एकमेकांच्या विरोधी करून या घरातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे। 7 वर्षापूर्वी जे काही बी पेरलं होतं तर त्याचं हळूहळू आता हे झाड उगवतोय सगळं उद्ध्वस्त होण्यासाठी। आणि शशिकांत तर कायम दारूच्याच नशेत असतो, त्याला कसलंही भान नसते। त्या मुकदमांची अगदी परतफेड बघण्यासाठी मी तर आतुर झालेत आणि आणखीन आता यांचीही फेड होत राहणार आहे आणि जे काही असेल तर ते खूप बघण्यासाठी इंटरेस्टिंग असेल। त्यानंतर आता इकडे रमा मात्र जे अण्णासाहेब कर्णिक आहे तर एका मुलीप्रमाणे त्यांची काळजी घेत असते आणि त्यांना गोळ्या वगैरे आहे तर ते सर्व काही आता देत असते आणि त्यांना म्हणते की हे बघा उद्या आपण सगळी काही चेकअप वगैरे करणार आहोत आणि आपल्या शाळेची जी काही नवीन ब्रँच आपण ओपन करतोय त्याच्याबद्दल आपल्या एक अशी मीटिंग होणार आहे आणि साई आता सीए बरोबर बोलून घेतात आणि त्या CAR साठी आपण जे काही गाव दत्तक घेतलेलं आहे तर तिकडे आपल्याला जाऊन यायचं आहे आणि तिकडे जाऊन आल्यानंतर जे काही आहे तर ते ठरवतील। आणि तेवढ्यात अण्णासाहेब आहे तर ते रमाकडे एकटक बघत असतात आणि त्यांना हसू येते। रमा त्यांना विचारते की काय झाले। तेव्हा मात्र आता अण्णा आहे तर ते अगदी लाडाने RK मॅडम असं म्हणतात आणि रमाच्या हाताला धरून तिला आता ते खुर्चीवर बसवतात डायनिंग टेबलवर। तेव्हा आता अण्णाही प्रेमाने म्हणतात की हे बघ तू जेव्हा हे सगळं काही माझ्या अगदी पोटच्या मुलीप्रमाणे सर्व काही करत असते तेव्हा मात्र मला खूप असे जुन्या गोष्टी आठवायला सुरुवात होते। अगं माझ्या जवळच्या लोकांनी माझ्या गाडीचे ब्रेक फेल केले होते कारण मी मरावं म्हणून। 7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला होता तर तेव्हा मात्र आता सगळेजण लोक मात्र फक्त तमाशा बघत होते, परंतु तू मात्र अगदी पुढे माझ्या मदतीला धावून आलीस, तुम्हाला वाचवलंस आणि तुम्हाला पुन्हा जन्म दिला आणि हे बघ माझ्या सख्यांनी मला इतका जीव लावला नाही, तू इतकं जीव मला लावलंस। तेव्हा आता रमा हे सर्व ऐकून म्हणते की अण्णा अहो तुम्ही काय बोलतात हे सर्व। तेव्हा आता अण्णा म्हणतात की नाही बाळा हे सर्व खरं आहे तर। तेव्हा आता रमाच्या डोळ्यात आपल्या आई बाबांची आठवण येते आणि तिच्या डोळ्यातून पाणी येते। तेव्हा ती अण्णांना म्हणते की हे बघा माझे बाबा तर लहानपणीच गेले आणि आई, आणि तेव्हा आता कावेरी कसं पद्धतीत म्हणजे तिला मृत्यू झाला, इरावतीने कशा अगदी तिला गॅसचा स्फोट करून मारले, हे सर्व क्षण आता रमाच्या डोळ्यासमोर येतात। तो सगळं काही घडलेला प्रकार आता रमाला हुबेहूब आठवतो आणि आपल्या आईबद्दल तिला खूप वाईट वाटते की ती स्वतः खरंच आईला काही करू शकली नाही, आईला वाचू शकली नाही म्हणून। तेव्हा आता जे काही तिच्या वेळ अगदी अवस्था झाली होती, आई गेल्यानंतर काय दुःख तिच्या पदरी आले होते, हे सर्व क्षण आता रमाला आठवतात। खरंच मी पोरकी झाले होते आणि माझ्या आयुष्यातील जी काही जागा आहे ती पोकळी आहे तर ती सर्व तुम्ही भरून काढली आणि तुम्ही मला आई आणि बाबा ह्या दोघांचं सुद्धा प्रेम दिलं, एका पोटच्या लेकीप्रमाणे माझा सांभाळ केला, मला ते प्रेम आणि माया दिलीस। आणि हे बघा मग तुम्ही मला मुलगी मानतात, मग मुलीशी कधी असं कोणी उपकाराची भाषा करतात का? तेव्हा आता अण्णांना हसू येते। अण्णा म्हणतात की नाही करत आणि हे बघ त्याच हक्काने मी तुझ्याकडे एक मागू का, बापाच्या हक्काने। तेव्हा आता रमा लगेच अगदी तिच्या डोळ्यात पाणी येते आणि म्हणते की हो अगदी तुम्ही जे काही मागताल ते मी तुमचं ऐकायला तयार आहे, काय आहे ते अगदी हक्काने मागा। तेव्हा आता अण्णा म्हणतात की हे बघ तू साईशी लग्न कर बाळा। तेव्हा आता रमाला खूप मोठा धक्का बसतो, रमा आता अण्णाकडे बघतच असते आणि म्हणतात की हे बघ तू साईशी लग्न कर, तितकीच माझी इच्छा राहिलेली आहे तर माझी इच्छा पूर्ण होईल, साई तुझा एकदम चांगला जोडीदार आहे त्यामुळे तू साईची लग्न कर। तेव्हा आता रमा अण्णांना काही उत्तर देत नाही, त्यांच्याकडेच पाहत असते। त्यानंतर आता इकडे मुकदमांच्या घरामध्ये असं बघायला मिळते की इरावती मात्र फोनवर बोलत असते, अक्षय तेथेच असतो। अक्षय आता डोक्याला हात लावून बसलेला असतो कारण त्याला आता हे मुकदमांचं घर कसे वाचवायचे याचे खूप मोठे टेन्शन असते। आणि तेवढ्यात तेथे तारा
आणि जी अर्था आहे तर त्या दोघींचं काहीतरी भांडण होते. आता तारा आहे तर ती अगदी उद्धट असते आणि ती अर्थावर खूप ओरडत बाहेरच येत असते. तर इरावती त्यांना म्हणते की काय झाले. तर तारा म्हणत असते की हिला एक काम परफेक्ट करता येत नाही, प्रत्येक कामामध्ये काही ना काही अगदी घोळ घालून ठेवत असते. बिचारी आता आपलं हे सर्व काही बोलणं हिचं सहन करून घेत असते आणि तिचं कामसुद्धा प्रत्येक गोष्ट ऐकून करत असते, पण तरीसुद्धा तारा तिच्यावर खूप अशी ओरडते. तर इरावती आता म्हणते की हे बघा, ऐका, शांत व्हा जरा, तुमचं नेमकं काय झालं तुम्हाला माहिती नाही का. तर तारा आता इरावतीला म्हणते की हिला एकही काम व्यवस्थित करता येत नाही. तर इरावती म्हणते की तुला माहिती आहे ना की अर्थाला एक कामसुद्धा व्यवस्थित जमत नाही, म्हणून तू कशाला तिला काम सांगतेस. तर इरावती आता अर्थाला सुद्धा ओरडते. अर्थाला म्हणते की हे बघ, ती तुझी मोठी बहीण आहे किंवा नाही. तेव्हा मात्र आता त्या दोघींचं जे काही भांडण आहे तर ते सुरूच असते. अर्थ बिचारी शांत असते, ताराही तिच्यावर ओरडत असते. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघा, एकतर आपल्या घरामध्ये काय सुरू आहे आणि तुमचं हे नक्की काय सुरू आहे, आपल्या घरामध्ये काय, तुम्ही काय एकमेकींशी भांडतात. तेव्हा इरावती आता लगेच त्यांना शांत राहायला सांगते, परंतु तारा लगेच आता अक्षयकडे येते आणि अक्षयला म्हणते की मामा हे बघ ना, अरे ही आहे ना ही अर्था, तर तिच्यामुळे हे सर्व होतं, तू तिला समजावून सांग बरं. तर इरावती आता त्यांना शांत राहायला सांगते. तेव्हा अक्षय दोघीवर सुद्धा ओरडतो, म्हणतो की हा काय तमाशा सगळा. तेव्हा आता इरावती लगेच अर्थाला आतमध्ये जायला सांगते. अर्था बिचारी रडतच आता आतमध्ये जाते. आता लगेच ताराला सुद्धा म्हणते की आतमध्ये जा, परंतु तारा म्हणते की हे बघा, मला पैसे हवे होते, कारण माझी बायोग्राफी आहे तर त्यासाठी मला लागत होते, आणि हे बघ मामा, मला आणखीन काही पैसे हवे आहेत. आणि हे बघा, जेव्हा मात्र मी मिस वर्ल्ड होईन ना, तेव्हा मात्र आता सगळ्यांना सांगणार आहे की या घरामध्ये मला किती त्रास झाला म्हणून, आणि येथे या घरामध्ये काय काय मिळाले नाही, मी असं ओढू सगळ्यांना सांगेल. तेव्हा आता इरावती मुद्दा म्हणते की अगं तारा बाळा, तू असं काय करतेस. अगं मामा त्याच्या परीने प्रयत्न करतोच ना तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. तेव्हा आता अक्षय ताराला म्हणतो की काय ग, तुला जे काही घरामध्ये मिळतं ते पुरत नाही का, आणखीन काय तुला हवं आहे, सगळं काही तुला या घरामध्ये मिळते, मग सांग ना आणखीन तुला काय हवं आहे. तेव्हा आता लगेच तारा म्हणते की मला नवीन काहीतरी खरेदी करायची आहे, जे काही मला सामान लागतं ते सर्व घ्यायचे आहे, परंतु मला इकडे काही मिळत नाही, कारण माझी आई इकडे नाही ना, त्यामुळे सर्वजण माझं अगदी काही ऐकायला तयार नसतात आणि सर्वजण माझ्याशी असे वागतात, आणि इथे जर आरोही असते तर तुम्ही तिला सगळं काही दिले असते ना, असे जेव्हा आता ती म्हणते तेव्हा लगेच अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो की बास झाले आता. अक्षय लगेच आता तिच्या मोबाईलवर पैसेही ट्रान्सफर करतो आणि विचारतो की तुला इतके पुरेल का, की आणखीन तुला हवं आहे पैसे वगैरे. तेव्हा लगेच आता तारा बघते आणि म्हणते की थँक्यू. तारा आतमध्ये गेल्यानंतर इरावती अक्षयला म्हणते की अक्षय, अरे तू काय इतकी चिडचिड करतोस, तुला तर माहिती आहे की आपल्या घरची परिस्थिती कशी आहे ते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आत्या तू का असं म्हणतेस, अगं तू मला म्हणते की का चिडचिड करते, आपल्या घरातील वातावरण बघ ना, ते मला नाही सहन होत. काय हे अगदी घरामध्ये संस्कार वगैरे काही राहिलेले नाही, आणि जे काही आहे टेन्शन तर बाजूला, परंतु घरातच दुसरेही टेन्शन, मी एकटा हे सर्व नाही अगदी झेपू शकत, आणि आई शपथ मला हे सर्व आता डोहीजड होत चाललेलं आहे, माझ्या डोक्यावरून आता हे सर्व जाते. एकट्याने मक्ता घेतलेला नाही सगळ्यांना सांभाळण्याचा. जान्हवी वहिनी तर अमेरिकेला निघून गेली. दादा त्याच्या आर्ट सर्कलमध्ये इतका अडकलेला आहे की त्याला याचं काही घेणे देणे नाही, घरामध्ये काय सुरू आहे काय नाही. अभिषेक मात्र त्याच्या स्वतःच्या गर्लफ्रेंड आहे तर तिच्याबरोबर पळूनच गेला, आणि ताईने तर दुसरं लग्न केलं, आणि सगळ्यांची जी काही जबाबदारी आहे तर ती माझ्यावर सोडून निघून गेलेत. सगळ्यांनी मात्र आपल्या पोरांना इथे ठेवले, आणि अक्षय तू घे सगळ्यांची जबाबदारी, मी घेतोय आता सगळ्यांची जबाबदारी. गेली 6 वर्ष झाले तेव्हापासून मी हे सर्व सगळ्यांचं करतोय, आणि खरंच आता हे सर्व मला नाही झेपत, आणि एकट्यालाही नाही झेपत. तेव्हा मात्र आता त्याला रमाची आठवण होते, आणि तेव्हा इरावती लगेच पुढे येते. इरावती म्हणते की अरे तिचं नाव या घरात घ्यायचं नाही, हे आपलं ठरलेलं आहे ना आता. तेव्हा आता इरावती विचारते की अक्षय काय झालं, तू काय इतकं टेन्शनमध्ये दिसतोस. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की काय झालं म्हणजे काय विचारतेस आत्या,
ऑफिस तर आपल्या हातातून गेलेला आहे आणि पैसा सुद्धा जातोय आणि आता घर सुद्धा जाण्याची वेळ तर आलेलीच आहे। म्हणून अक्षयला खूप टेन्शन येते आणि तो आपल्या डोक्याला हात लावून उभा राहतो। तेव्हा इरावती आता हे सर्वाकडे बघत मनात म्हणते की अजून तर खूप काही होणार आहे आणि जाणार सुद्धा आहे। जेव्हा तुमचा शेवटचा श्वास असेल तेव्हा मात्र तुम्हाला वाचवण्यासाठी कोणी येणार नाही। आणि आता हे सर्व मनामध्ये अगदी खुश होत विचार करून आता अक्षयला म्हणते की तू सावंताशी एकदा बोलून घे। तेव्हा अक्षय म्हणतो की हो बोलतो। त्यानंतर बिचारी आर्था मात्र आता तारा तिच्यावर किती ओरडलेली आहे हे सर्व ती आता गच्चीवर येते आणि एकटी डोळ्यामध्ये पाणी आणत आता हे सर्व तिला अगदी सहन होत नाही। कारण आता तिची काही चूक नसताना मात्र तारा तिला खूप ओरडत असते आणि तिच्याकडून सर्व काही काम ती करून घेत असते। तेव्हा मात्र आर्था ही खूप रडत असते आणि आरोही धावतच येते आर्थाताई करत। तेव्हा आता आर्था तिच्या डोळ्यातील पाणी पुसते। आरोही तिला विचारते की तू ठीक आहे ना। तेव्हा आर्था म्हणते की हो सगळं काही छान आहे आणि तारा डी माझ्यावर ओरडली कारण माझ्यामुळे तिला त्रास झाला म्हणून। तर आरोही म्हणते की अगं तारा डी नेहमी तुला का ओरडत असते। तेव्हा आता आर्था खूप प्रेमाने तिला समजावते की अगं ती रागवत नाही आणि हे बघ आपण सगळे कजिन्स आहोत ना त्यामुळे कजिन्स असे कधीही एकमेकांबरोबर भांडत नसतात। परंतु हे बघ आरू तू शाळेत मात्र भांडण नाही करायचं मी तुला सांगितलेलं आहे। आणि हे बघ आरू तू आज भांडलीस का तू आज नक्की मारामारी केलीस। तेव्हा आता आरोही म्हणते की तुला कसं कळालं आर्था। तेव्हा आता आर्था म्हणते की अगं मला बरोबर कळतं मी तुझी मोठी बहीण नाही का सांग बरं आज स्कूलमध्ये काय झालं ते। तेव्हा आता एका मित्राने आता आरोहीची आईवरून किती चिडवलेलं असतं आता तिचं चित्र सुद्धा आता त्याने फाडलेलं असतं। हे सर्व काही घडलेला प्रकार आहे। तर आरोही आता अर्थाला सर्व काही सांगते तिच्या डोळ्यासमोर हा सर्व प्रकार आलेला असतो। हे सगळं काही आठवून तिला पुन्हा आपल्या आईची आठवण येते। त्यानंतर आता इकडे अण्णा हे रमाला म्हणतात की तू साईशी लग्न कर साई हा तुझ्यासाठी थांबलेला आहे साई तुझी खरंच किती काळजी घेतो तुझ्यावर प्रेम करतो। तेव्हा आता रमाच्या डोळ्यात पाणी येते। रमा म्हणते की हे बघा अण्णा मी अजूनपर्यंत साईकडे त्या दृष्टीने कधीही बघितलेलं नाही। तेव्हा आता अण्णा म्हणतात की अगं मग बघ ना मला एक गोष्ट सांग बरं रमा की ज्या मुला मुलींची ठरून अरेंज मॅरेज होतात तू सांग बरं ते लग्नापूर्वी एकमेकांना ओळखत तरी असतात का आणि तुमच्यामध्ये तर छान अशी मैत्री आहे। मला एक गोष्ट सांग साई तरी खरंच तुझ्यासाठी किती दिवस थांबेल बरं। त्यामुळे हे बघ जरा तू भविष्याकडे बघ आता आणि त्यासाठी मात्र भूतकाळ हा पूर्णपणे पुसून टाक ओके। तेव्हा आता रमाला खूप वाईट वाटत असते। रमा आता अक्षयचा सोडून दुसरा कधीच कुणाचा विचार करायला तयार नसते। तिला आता अक्षयची आणि आपल्या आरोहीची खूप अशी आठवण येते। अण्णा तिला आज जे काही म्हणलेले आहे तर त्यामुळे ती आता विचारात पडते। तेव्हा आता लगेच रमा म्हणते की हे अण्णा मला आता यासाठी थोडासा वेळ हवा आहे। तर अण्णा म्हणतात की हो दिला मी तुला वेळ दिला पण तो उद्याच्या रात्रीपर्यंत। तेव्हा आता रमाला खूप टेन्शन येते आणि ती अण्णाकडे पाहत असते। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आरोहीला आता खूप आठवण येत असते आणि ती आता म्हणजे अर्थाला म्हणते की अगं अर्थाताई तुझ्याकडे तर तुझ्या आईचा फोटो सुद्धा आहे तर माझी आई कशी दिसायची कशी होती खरंच मला काहीच माहिती नाही। त्यानंतर मात्र आता इकडे सीमा तर पूर्णपणे अगदी वेडी झालेली असते रमाच्या आठवणीने आणि ती अक्षयला म्हणते की जेव्हा रमा येईल ना तेव्हाच मी आता औषध घेईल। रमा मला आठवणीने कायम औषध देत होती। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो येणार ती उद्याच येणार। मुद्दाम आता तो अक्षय सीमाशी खोटं बोलतो। सीमाला खूप आनंद होतो। सीमा म्हणते की खरंच सांगतो अक्षय रमा उद्या परत नक्की येणार। तेव्हा आता अक्षय हा हो असं म्हणतो। त्यानंतर आता रमाला खूप इकडची आठवण येत असते। तर आता साई म्हणतो की रमा हे बघा तुम्ही सगळं काही आता विसरून जा। तेव्हा आता रमा एकही सेकंद मात्र आपल्या आरोहीला विसरायला तयार नसते। ती साईला म्हणते की मी कशी विसरू कारण मी तिला जन्म दिलेला आहे। ती कशी असेल कुठे असेल तिची काळजी कोण घेत असेल एकदा मला तिला बघायचं आहे तिला मिठीत घ्यायचं आहे तिचे खूप असे लाड करायचे आहेत। म्हणून रमाला आता आपल्या आरोहीची खूप अशी आठवण येते आणि ती साईला म्हणते की फक्त एकदा मला आरोहीकडे जायचं आहे तिला अगदी प्रेमाने जवळ घ्यायचे आहे। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।